राज्यभरातील वाहतूक संघटनांकडून आज मध्यरात्रीपासून बंद पुकारण्यात येतोय। ई चलान आणि अन्यायकारक दंड वसुली विरोधात हा बंद असेल। राज्य सरकारला 15 दिवसांचा कालावधी देऊनही मागण्यांकडे लक्ष देण्यात आलं नाही। त्यामुळे चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळून सर्व ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हलर, स्कूल बस अशा संघटना सहभागी होणार आहेत। विविध संघटना या बंदमध्ये सहभागी असतील। याविषयी माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बाबा शिंदेंकडून अधिक जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्या सोबत वाहतूक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बाबा शिंदे सर आहेत। काय नेमकं कारण आहे उद्यापासून तुम्ही संप पुकारलेला आहे, बंद पुकारलेला आहे? नेमकी मागणी काय आहे तुमची आणि कशा स्वरूपाचा हा बंद असणार आहे? 2 जुलैपासून संपूर्ण राज्यात जे वाहन म्हणजे ट्रक, टेम्पो, टँकर, बस चालक आहेत ते आपली वाहने स्वेच्छेने बंद करून या चक्का जाम मध्ये सामील होणार आहेत। यातली सर्वात मोठी जी मागणी आहे, जसं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सगळ्यात मुख्य मागणी आहे त्या ई चलनाच्या बाबतीत असलेला घोळ आणि जे अन्यायकारक आता जे दंड आकारणे चालू आहे। आमचं म्हणणं आहे की यापूर्वी जे चुकीचे सर्व जे ई चलन आलेत ते सरकारने माफ केले पाहिजेत आणि यातली तिसरी सर्वात मोठी जी आमची मागणी आहे ती सर्व ट्रक, टेम्पो, टँकर या सगळ्या वर्गाकरिता क्लीनरची सक्ती करण्यात आली आणि राज्यातील सर्व मेट्रो शहरामध्ये वाहनांना दिवसा नो एंट्री केलेली आहे। आमचं म्हणणं आहे की याच्या बाबतीत तुम्ही राज्य सरकारने पुनर्विचार करून वेळेचं शेड्यूलिंग केलं पाहिजे। या प्रमुख 4 मागण्याकरता हे आंदोलन सुरू आहे आणि त्याचबरोबर आजपासून सरकारने सर्व वाहनांवरील टॅक्स हा वाढवला आहे। तर त्याचाही विचार करण्याबाबत आम्ही सरकारला एक जे पूर्वी निवेदन केलं होतं त्याचा विचार करावा आणि ह्यातनं वाहन चालकाला देखील आम्हाला त्रास होणार आहे, जनतेची देखील गैरसोय होणार आहे। त्याबद्दल माफी मागतो, परंतु यातनं पर्याय नसल्यामुळं हा मार्ग वाहतूकदारांना स्वीकारावा लागलेला आहे। कॅमेरामन योगेश काळापूरचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।